मॅडमनी खरं तर मगाशी तुमचं कौतुक केलंय सगळ्यांचं. तुम्ही सकाळी दिलेल्या वेळेत शाळेमध्ये उपस्थित राहिला आणि आपल्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थी आणि पालक या सर्वांचा जो सामूहिकरित्या होणारा क्रीडा महोत्सव आहे त्याचा आजचा आपला शेवटचा दिवस आणि तो पालकांसाठी राखीव असलेला दिवस, सॉरी चौथा दिवस. आणि या दिवशी तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे तशी सूचना आपण सर्व पालकांना जवळजवळ शुक्रवार शनिवार पासून सूचना दिलेली आहे. पण खरं तर तुमच्या मनापासून आभारी यासाठी की तुम्ही आमच्या सूचनेला खरोखर मान दिला. कारण मॅडमनी मगाशी म्हणाला तसं 365 दिवस प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी कामाचा व्याप आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे संसार आहे, संसाराच्या निमित्ताने होणारी कामं आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी आमच्या सर्व वर्ग शिक्षकांच्या सूचनेला मान देऊन, मुख्याध्यापकांच्या सूचनेला मान देऊन या ठिकाणी वेळेत सकाळी उपस्थित झालात आणि गेल्या 1-2-3 तासांमध्ये इथे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी झालात. तुमच्यामुळे आमचाही उत्साह वाढला आणि आमचाही दिवस खरंच आज आनंदात गेला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून तुमचे आपल्या विद्यार्थी सहायता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आपल्या सिद्धार्थ विद्या मंदिरच्या प्राथमिकच्या विभाग मुख्याध्यापिका शिवराय मॅडम, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका चाळसे मॅडम आणि आमचे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर आमच्या बंधू भगिनी, या सर्वांच्या वतीनं तुमचं एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सर्वांनी एकदा आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. असं सहकार्य यापुढे ठेवा. आणि तुमच्या ओळखीचे, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक, आपले पालक असतील, यांना परत एकदा पुढच्या वर्षी खरं तर तुमच्यासोबत घेऊन या, जेणेकरून हा क्रीडा महोत्सव आपल्याला आणखी उत्साहाने आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. यासाठी आपण पुढच्या वर्षी प्रयत्न करणार आहोत. मगाशी मॅडमने बोलणं केलेलं आहे. आणि यापुढेही शाळेच्या दैनंदिन कारभारामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित हो. आणि आजच्या दिवसापुरते, आजच्या दिवसाचे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.